हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण क्लास 10th मॅथ्स पार्ट 2 याच्यामधला पहिला जो टॉपिक आहे सिमिलरिटी त्यातला प्रॅक्टिस सेट 1.1 सोडू. सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. दिस इज द फर्स्ट क्वेश्चन. बेस ऑफ ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज 5. बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10 अँड हाईट इज 6. फाइंड द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ दीज ट्रायंगल्स. आता इथं दोन ट्रायंगल्स दिलेत आणि त्यांचे बेसेस, रिस्पेक्टिव्ह बेसेस आणि हाईट्स दिलेले आहेत आणि आपल्याला त्यांच्या एरियाचा रेशो काढायचा आहे. आता हे जे दोन ट्रायंगल्स आहेत ते कोणतेही दोन ट्रायंगल्स दिलेत, सिमिलर आहेत असं दिलेलं नाही. सो त्यांचे जे एरियाज आहेत त्यांच्यासाठी आपण अक्षर घेऊया. सो लेट A1 अँड A2 बी द एरियाज ऑफ दोज टू ट्रायंगल्स. आणि त्याच पद्धतीने त्यांच्या करस्पॉन्डिंग बेसिस आणि हाईट्स त्याच्यासाठी सुद्धा अक्षर घेऊया. लेट B1 H1 अँड B2 H2 be their corresponding bases and heights respectively. So if A1 and A2 are the areas of those two triangles, and if these two triangles are given, then the ratio of their areas that is equal to the product of corresponding base and height of those two triangles. इथं न्यूमरेटर मध्ये A1 घेतलाय, मग पहिला जो ट्रायंगल आहे त्याचं बेस आणि हाईट यांचा प्रोडक्ट न्यूमरेटर मध्ये घ्यायचा, दॅट इज B1 into H1 डिवायडेड बाय डिनॉमिनेटर मध्ये दुसरा जो ट्रायंगल आहे त्याची बेस आणि हाईट. अँड द रिझन इज रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. त्याच्यामध्ये किमती फक्त ठेवूया. B1 H1 म्हणजे पहिल्या ट्रायंगलचा बेस आणि हाईट, सो इट इज 9 into 5 डिवायडेड बाय दुसऱ्या ट्रायंगलचा बेस आणि हाईट तेही दिली, बेस इज 10, हाईट इज 6, सो इन द डिनॉमिनेटर वी शुड हॅव 10 into 6. आता इथं 5 न भाग जाईल, 5 दुने 10 आणि 3 ने भाग जाईल, 3 दुने 6, 3 त्रिक 9. So the ratio is 3 into 1, that is 3 in the numerator, divided by 2 into 2, 4. So the ratio of those two triangles, that is A1 by A2, is 3 by 4. Okay, this is the next question which is based on this diagram. It is given that in figure BC is perpendicular to AB and AD is also perpendicular to AB. जिथे AB ही एकच साइड आहे त्याला या दोन्ही परपेंडिक्युलर दिलेले आहेत. त्याच्यानंतर BC ची लेंथ दिलेली आहे 4, AD ची लेंथ दिलेली आहे 8, and from this we have to find area of triangle ABC divided by area of triangle ADB. आता हे जे दोन ट्रायंगल्स आहेत त्यांचा रेशो आपल्याला काढायचा आहे, दॅट इज एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ADB. आता हे दोन्ही ट्रायंगल्स या डायग्राम मध्ये कुठे आहेत बघूया. ABC हा एक ट्रायंगल आणि ADB हा दुसरा ट्रायंगल, त्यांचा रेशो आपल्याला काढायचा आहे. आता या दोन्ही ट्रायंगल्सचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला एक लक्षात येईल की AB विच इज द कॉमन साइड फॉर बोथ ऑफ दिस टू ट्रायंगल्स अँड विच इज द बेस. म्हणजे या डायग्राम मध्ये बेस जो आहे तो कॉमन आहे. सो इफ इट इज द केस, दॅट इज इफ टू ट्रायंगल्स आर गिवन विथ कॉमन बेस, देन द रेशो ऑफ देअर एरियाज विल बी इक्वल टू द करस्पॉन्डिंग हाईट्स. आता यांच्या करस्पॉन्डिंग हाईट्सचा रेशो आपल्याला घ्यायचा आहे. न्यूमरेटर मध्ये आपण ट्रायंगल ABC घेतलाय, मग ट्रायंगल ABC ची हाईट कोणती तर BC. सो वी शुड हॅव BC इन द न्यूमरेटर डिवायडेड बाय दुसरा ट्रायंगल आहे ADB, त्याची हाईट इथं AD आहे बिकॉज AD इज परपेंडिक्युलर टू AB, म्हणजे AB या बेसवरती परपेंडिक्युलर टाकलेली आहे म्हणजे ती त्याची हाईट. सो इन द डिनॉमिनेटर वी हॅव 8. आता हे कशावरून लिहिलं त्याचं रिझन आपल्याला लिहायचं आहे. सो द रिझन इज रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ कॉमन बेस. त्या दोन्हीचा बेस कॉमन आहे. आता याच्यामध्ये किमती फक्त ठेवूया. BC ची लेंथ दिलेली आहे 4 डिवायडेड बाय AD इज 8. 4 ने जर भाग घालवलं तर 4 एके 4, 4 दुने 8, 1 divided by 2. So this is the ratio of these two triangles. Third question is, in this figure it is given that PS is perpendicular to RQ, QT is perpendicular to PR, and the length of some of the sides are given, that is RQ is given to be 6, PS is given to be 6, PR is given to be 12, and from that we have to find QT. ओके, आता इथे एक ट्रायंगल आपल्याला दिसतोय असा PQR. या ट्रायंगलसाठी आपण विचार करूया. या ट्रायंगल PQR मध्ये जर QR आपण बेस घेतला तर त्याच्यावर परपेंडिक्युलर म्हणजे त्याची हाईट असणार, म्हणजे QR जर बेस असेल तर त्याची हाईट PS असणार. मग इथं आपण या ट्रायंगलचा एरिया आपण काढू शकतो, दॅट इज वी कॅन फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल PQR by the formula 1/2 into
बेस इंटू हाईट, इथं बेस आपण क्यू आर घेऊ म्हणजे त्याची हाईट होईल पी एस. मग याच्यावरून आपण एरिया पहिल्यांदा काढूया. दॅट इज 1/2 इंटू क्यू आर इज गिवन टू बी 6, पी एस इज ऑल्सो गिवन टू बी 6. मग इथं 2 6ला भाग जाईल 3चा, सो 6 इंटू 3 18 स्क्वेअर युनिट्स. हा झाला त्या ट्रायंगलचा एरिया. आता आपण सेम ट्रायंगल कन्सिडर करूया, फक्त आता त्याच्यामध्ये आपण बेस बदलायचे. म्हणजे या ट्रायंगल पी क्यू आरसाठी जर बेस आपण पी आर घेतला तर त्याच्यावर काढलेली ही परपेंडिक्युलर म्हणजे त्याची हाईट होणार आहे. म्हणजे सेम ट्रायंगल आपण वेगळ्या फॉर्ममध्ये असं लिहू शकतो. दॅट इज एरिया ऑफ दिस ट्रायंगल पी क्यू आर. फॉर्म्युला इज द सेम, दॅट इज 1/2 इंटू बेस इंटू हाईट. आता फक्त बेस आपल्याला बदलायचे आहे. बेस पी आर घेऊ, मग हाईट त्याच्यावर काढलेलं परपेंडिक्युलर म्हणजे क्यूटी असणार आहे. सो इंटू क्यूटी दॅट इज इक्वल टू. आता ह्याच्यामध्ये ट्रायंगल पी क्यू आरचा एरिया आपण इथं काढलेला आहे, तो इथं सबस्टिट्यूट करूया 18. दॅट इज इक्वल टू 1/2 इंटू लेंथ ऑफ पी आर इज ऑल्सो गिवन 12 इंटू क्यूटी ॲज इट इज, कारण ह्या प्रश्नात सगळ्यात शेवटी आपल्याला क्यूटी काढायचा आहे. आता हे सोडवू आपल्याला क्यूटी मिळेल. इथे 2 जर भाग घालवला तर 6चा भाग जाईल. हे 6 जर लेफ्ट हँड साईडला घेतले तर डिनॉमिनेटरला जाईल. दॅट इज इक्वल टू क्यूटी. 6 जर भाग घालवला तर 7 त्रिक 18. सो 3/1 दॅट्स 3 is equal to QT. That is the length of segment QT is 3 units. So this is the answer of this question. Okay, the next question, in this figure AP is perpendicular to BC is given and AD is parallel to BC. हे दिलेलं आपल्याला. म्हणजे या दोन लाईन्स पॅरलल आहेत आणि त्याच्यामध्ये दोन ट्रायंगल्स आहेत. एक तर आहे ट्रायंगल ABC आणि दुसरा BCD. हा ट्रायंगल ABC आहे, दुसरा ट्रायंगल BCD आहे. त्या दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा रेशो आपल्याला काढायचा आहे. आता हे दोन्ही ट्रायंगल्स जे आहेत ते दोन पॅरलल लाईन्समध्ये म्हणजे त्यांची हाईट इक्वल असणार आहे. त्यानंतर त्या दोन्ही ट्रायंगलचा बेस पण सेम आहे, दॅट इज BC. दोन्ही ट्रायंगल BC या बेसवर उभे आहेत. याचा अर्थ असा होतो की हे दोन्ही ट्रायंगल्स त्यांची बेस पण सेम आहे आणि हाईट पण सेम आहे. सो इफ इट इज द केस, देन द एरिया ऑफ रेशो ऑफ एरियाज ऑफ these two triangles, that is area of triangle ABC divided by area of triangle BCD, ह्यांचा जो रेशो आहे तो त्यांच्या करस्पॉन्डिंग बेसिस आणि हाईट्सवर असतो. आपण घेऊया याची बेस. फॉर ट्रायंगल ABC, समजा BC हा बेस झाला तर त्याच्यावर परपेंडिक्युलर काढलेली हाईट म्हणजेच AP होईल डिवायडेड बाय. आता दुसरा ट्रायंगल BCD पाहू, त्याच्यासाठी सुद्धा बेस BCच आहे, त्यामुळं डिनॉमिनेटरला BC येईल इंटू आणि हाईट म्हणजेच त्याच्यावर काढलेली परपेंडिक्युलर, तर हाईट असणार आहे AP. आता हे कशावरून लिहिलं आपण, तर रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, कुठल्याही दोन ट्रायंगल्सचा एरियाचा रेशो आहे हा. मग इथं BC ला BC निघून जाईल, AP ला AP निघून जाईल, 1चा भाग जाईल. सो 1/1 दिस इज द रेशो. थोडक्यात काय, या दोन्ही ट्रायंगलचा एरिया हा इक्वल असणार आहे. ज्यावेळेला दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो 1:1 असतो त्यावेळेला ते दोन्ही ट्रायंगल्सचा एरिया हा इक्वल असतो. सो दिस इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन इज, in adjoining figure PQ is perpendicular to BC, AD is perpendicular to BC, then find the following ratios. हे आपल्याला रेशोज काढायचे आहेत. त्यातला पहिला रेशो असा, एरिया ऑफ ट्रायंगल PQB डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PBC. आता हे डायग्राम मध्ये दोन ट्रायंगल्स कोणते आहेत पहिल्यांदा बघूया. PQB हा एक ट्रायंगल आहे, दुसरा PBC हा दुसरा ट्रायंगल. आता या दोन्ही ट्रायंगलसाठी आपल्याला जर ऑब्झर्व केलं तर PQ ही हाईट सेम असणार. मग PQ हाईट जर सेम असेल तर त्या दोन ट्रायंगलचा एरिया, त्याचा रेशो जो आहे करस्पॉन्डिंग बेसिसवर अवलंबून असणार. मग PQ ही हाईट आहे. फॉर ट्रायंगल PQB बेस इज BQ, त्यामुळे इथं न्यूमरेटरमध्ये BQ येईल डिवायडेड बाय, आणि दुसरा जो ट्रायंगल आहे PBC त्याच्यासाठी बेस असणार आहे BC, त्यामुळे डिनॉमिनेटरला येईल BC. So this is the ratio of areas of these two triangles, that is area of triangle PQB by area of triangle PBC is equal to BQ divided by BC. हे पहिल्या प्रश्नात उत्तर मिळालं. तर त्याच पद्धतीने दुसरा रेशो आपल्याला पाहिजे आहे, एरिया ऑफ ट्रायंगल PBC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ABC. आता इथे सुद्धा हे दोन ट्रायंगल्स डायग्राम मध्ये आपण बघूया. PBC हा एक ट्रायंगल आहे आणि ABC हा दुसरा ट्रायंगल आहे. आता या दोन्ही ट्रायंगलचा बेस इक्वल आहे BC. मग बेस जर सेम असेल तर त्या दोन ट्रायंगलचा एरिया त्यांच्या करस्पॉन्डिंग हाईटवर अवलंबून असणार आहे.
फॉर ट्रायंगल पीबीसी जर बीसी हा बेस असेल तर त्याच्यावर काढलेलं परपेंडिक्युलर म्हणजे पीक्यू ही हाईट असणार आहे. त्यामुळे इथं पीक्यू येईल डिवायडेड बाय, आणि दुसरा ट्रायंगल एबीसी दिलाय तिथं सुद्धा बेस बीसीच आहे, मग त्याची हाईट कोणती तर एडी, कारण त्याच्यावर काढलेलं परपेंडिक्युलर एडी आहे. त्यामुळे डिनॉमिनेटरला येईल एडी. So this is the ratio of areas of these two triangles, that is area of triangle PBC by area of triangle ABC is equal to PQ divided by AD. आता तिसरा रेशो area of triangle ABC divided by area of triangle ADC. तर हे सुद्धा दोन ट्रायंगल्स आपण डायग्राम मध्ये बघू. ABC म्हणजे हा मोठा ट्रायंगल आणि दुसरा ट्रायंगल ADC. आता या दोन्ही ट्रायंगलसाठी AD ही हाईट सेम आहे, म्हणजे यांचा रेशो त्यांच्या करस्पॉन्डिंग बेसवर अवलंबून असणार आहे. सो फॉर ट्रायंगल ABC, BC इज द बेस, त्यामुळं न्यूमरेटरला BC येईल डिवायडेड बाय, फॉर ट्रायंगल ADC, DC इज द बेस, त्यामुळे डिनॉमिनेटरला येईल DC. सो दिस रेशो इज BC डिवायडेड बाय DC. आणि शेवटचा रेशो आहे एरिया ऑफ ट्रायंगल ADC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQC. तर हे डायग्राम मध्ये बघूया दोन ट्रायंगल्स कुठे आहेत. ADC हा एक ट्रायंगल आणि दुसरा PQC. आता या दोन्ही ट्रायंगलसाठी मात्र काहीच कॉमन नाही, ना बेस ना हाईट. त्यामुळं हे जे दोन ट्रायंगल्स आहेत त्यांचा जो रेशो आहे तो त्याच्या करस्पॉन्डिंग बेस आणि हाईटच्या प्रोडक्ट इतका असणार आहे. मग पहिला न्यूमरेटर ट्रायंगल आपण ADC घेतलाय, त्याच्या करस्पॉन्डिंग बेस आणि हाईट बघूया. फॉर ट्रायंगल ADC, DC इज द बेस, AD इज द हाईट, त्यामुळे न्यूमरेटर मध्ये असं येईल AD इंटू DC डिवायडेड बाय, आणि डिनॉमिनेटर मध्ये दुसरा ट्रायंगल आहे PQC. तर त्या PQC साठी QC हा बेस आहे आणि PQ हाईट आहे. So in the denominator we should have PQ into QC. So this is the ratio of areas of triangle ADC and triangle PQC, that is AD into DC by PQ into QC.